शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचा गरम चहा घेतला की दिवसाची सुरुवात कशी मस्त होते. तर आज मला बनवायचं होतं टिफिनसाठी बटाट्याचे पराठे. तर त्यासाठी मी 4 मीडियम असे छोट्या आकाराचे बटाटे घेतले, त्यांना उकडून घेतले आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि मग मी त्यांना छान मॅरिनेट करून घेतलं. मग त्यामध्ये टाकले थोडे मसाले, तर थोडंसं तिखट, थोडंसं हळद, थोडंसं धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ. मग पुन्हा मी त्यांना मॅरिनेट करून घेतले, छान मस्तपैकी मॅरिनेट करून घेतले. पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं, कारण थोडंसं पीठ मळून ठेवलं की मऊ छान लुसलुशीत असे पराठे बनतात. तर थोडासा गोळा घ्यायच्या कणकीच्या आणि मग आपण जसं पुरण भरतो तशा पद्धतीने त्यामध्ये थोडं सारण टाकायचं आणि आपली पोळी फाटल्या नाही पाहिजे. मग असं हलकं थोडंसं त्याला लाटून घ्यायचं आणि मग दोन्ही साईडनं कसं असं भाजून घ्यायचं. त्या त्या त्याआधी पहिले ताव्यामध्ये थोडं तेल लावून घ्यायचं. तर मंडळी, माझ्याकडे ब्रश नाही आहे, कारण मी ब्रशचा वापर करत नाही, म्हणून मी वांग्याची काचुरीनेच तेल लावून घेते. मग मी टाकली पराठा तव्यावर टाकला आणि वरून पण थोडंसं तेल लावून घेतलं. बघा कसं छान लुसलुशीत दिसत आहे की नाही. आणि दोन्ही साईडनं मग मी त्यांना परतून घेते आणि छानपैकी भाजून घेते. तर बघा मंडळी, कसं छान लुसलुशीत असं पराठा बनला की नाही. तर हा नाश्ता मोठ्यापासून तर लहानापर्यंत सर्वांना असा आवडणारा नाश्ता. तर तुम्ही पण ट्राय करा माझ्या पद्धतीने, कारण माझी एकदम कमी आणि सोपी पद्धत आहे. तर हा झटपट होणारा नाश्ता आहे. तर कसे बनले पराठे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या पुरतं एवढंच.